नमस्कार मंडळी. ओम गण गणपतये नमः. मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हटले जाते. हा योग अत्यंत शुभ योग जुळून आलेला आहे. मंगळवारी जेव्हा संकष्ट चतुर्थी अंगारकी योग येत असतो तेव्हा विशेषतः गणपतीला काही वस्तू अर्पण केल्या जातात, काही मंत्राचा जप केला जातो. तर या मंत्राचा जप केल्याने जीवनातील सर्व विघ्न हे दूर होत असतात. गणेश भक्तांसाठी या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, कारण हा दिवस गणपतीची पूजा आराधना करण्यासाठी गणपतीला आवाहन केले जाते. या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचे पुण्यफळ आपल्याला लाभत असते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. म्हणूनच अंगारकी संकष्ट चतुर्थीबद्दल संपूर्ण माहिती पाहूयात. या दिवशी काय करावे, काय करू नये, आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रवेळ कधी आहे, राहू काळ कधी आहे. त्याचबरोबर मुलांसाठी अशा ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व विघ्न दोष दूर होतात. मुलांच्या अभ्यासामध्ये भरभरून यश मिळत असते. सर्व सुख मुलाला लावत असते आणि मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होत असते. जीवनात येणाऱ्या समस्या, आर्थिक अडचणी ह्या दूर होऊन सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होत असतात. 7 पिढीचे दारिद्र्य कमी होऊन प्रत्येक कामामध्ये मुलांच्या यश मिळत असते. त्याचबरोबर घराची मुलाची प्रगतीही जोरदार होते. म्हणूनच हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे, कसा करायचा आहे, याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम गण गणपतये नमः किंवा श्री गणेशाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका आणि हाईप बटनला नक्कीच प्रेस करा, ज्यामुळे प्रत्येक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केले जाईल आणि जी लिंकसुद्धा तुम्हाला मिळेल. तर पहा, हिंदू पंचांगानुसार आपल्याला हा उपाय जो आहे तर तो कोणत्या वेळेत करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही करत असताना सकाळी सूर्योदयपूर्वी करू शकता, 12च्या अगोदर, संध्याकाळी सूर्योदयानंतरही करू शकता. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी संकष्ट चतुर्थी म्हणत असतात. जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारक संकष्ट चतुर्थी म्हटले जाते, कारण अंगारक हे मंगळ ग्रहाचं दुसरं नाव आहे. अंगारक योग जो आहे तर यावर्षी 3 वेळा येणार आहे. तर पहिला अंगारकी योग जो आहे तर तो 6 जानेवारी 2026 मध्ये पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी येणार आहे. दुसरी 5 मे 2026 मध्ये येणार आहे आणि तिसरी 29 सप्टेंबर 2026 मध्ये येणार आहे. तर या चतुर्थीचं महत्त्व काय आहे ते बघूयात. तर या दिवशी दिवा कुठे लावायचा आहे, राहू काळामध्ये पूजा का केली जात नाही, तर पहा, दिवा यासाठी लावायचा आहे की ज्यामुळे मुलाचे सर्व विघ्न दूर होतात. मुलाच्या अभ्यासामध्ये भरभरून यश मिळत असते, बुद्धीमध्ये प्रगती होत असतात आणि त्यांच्या जीवनामध्ये येणारे जे संकट आहे तर ते टळत असतात. सर्व दोष, नकारात्मकता, शत्रुपीडा व बाहेरची बाधा लागत नाही किंवा एखादा शत्रू जो आहे तर तो घरामध्ये येऊन तुमची माफी मागेल. म्हणूनच हा दिवा लावला जातो, ज्यामुळे मुलाच्या कोणत्याही कामात त्याला विघ्न, संकट, त्रास उद्भवू नयेत, म्हणूनच हा दिवा लावला जातो. तर राहू काळामध्ये का पूजा केली जात नाही? पहा, राहू काळ जो आहे हा पूजेसाठी अशुभ काळ म्हटला जातो. म्हणूनच या काळाचं महत्त्व असं सांगितलं गेलेलं आहे की या काळात पूजा केल्याने कोणतेही काम सफल होत नाही, त्या कामात सतत अडथळे निर्माण होतात. आपण पैसा गुंतवलेला असलेला तर त्या पैसा जिथे गुंतवलेला आहे तर त्या कामात अडथळे येणे याला राहू काळ म्हटले जाते. म्हणूनच राहू काळामध्ये चुकूनही पूजा केली जात नाही. तर राहू काळ कधी आहे, तर 3 वाजता राहू काळ चालू होणार आहे दुपारी आणि संध्याकाळी 4:30 वाजता हा राहू काळ संपणार आहे. म्हणून 3 ते 4:30 वाजेपर्यंत आपल्याला चुकूनही गणपती बाप्पाला काही वस्तू अर्पण करायच्या नाही किंवा पूजा करायची नाही. या 1 तासाच्या अशुभ काळामध्ये आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही, कारण गणपती असं म्हणतात की गणेश पुराणानुसार ऋषी भारद्वाज आणि माता पृथ्वी यांचा पुत्र मंगळ, ज्याला अंगारक असंही म्हटलं गेलेलं आहे, याने गणपतीची कठोर तपस्या केली होती. त्याच्या तपस्येवर गणपती बाप्पा प्रसन्न झाले होते आणि त्यांना दर्शन दिले होते. तर तो दिवस होता मंगळवारचा, संकष्ट चतुर्थीचा होता. गणपतीने त्याला वर दिला होता की जेव्हा कधी मंगळवारी संकष्ट चतुर्थी येईल तेव्हा ती तुझ्या नावाने अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. या दिवशी व्रत करणाऱ्या भक्ताला सर्व इच्छा, मनोकामना ह्या पूर्ण होत असतात. म्हणूनच या दिवशी हे व्रत केल्याने 21 संकष्ट चतुर्थीचे पुण्यफळ आपल्याला लाभत असते. एक विनायक संकष्ट चतुर्थीचे आणि एक संकष्ट चतुर्थीचे.
एक कृष्ण पक्षामध्ये आलेली संकष्ट चतुर्थी आणि एक शुक्ल पक्षामध्ये आलेली विनायक चतुर्थी अशा 21 संकष्ट चतुर्थीचे पुण्यफळ आपल्याला लाभत असते. म्हणूनच या दिवशी उपवास केल्याने आणि गणपतीची आराधना केल्याने त्याचबरोबर चंद्रदेवाला अर्घ्य दिल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट हे दूर होतात. म्हणून या दिवशी चंद्राची वेळ जी आहे तर ती 9:21 आहे. म्हणून तुम्ही हा उपवास जो आहे तर 9:30 वाजेपर्यंत करू शकता. हा उपवास केल्याने सर्व जीवनातील अडथळे दूर होतात आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या पूजेबरोबरच आपण जर आपल्या कुलदेवीची जर या दिवशी सेवा केली तर प्रत्येक कामात तुम्हाला यशही मिळत असते. म्हणून गणपतीची सेवा करत असताना आपल्याला सर्वात प्रथम गणपतीचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला ओम गण गणपतये नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देवो सर्वकार्येषु सर्वदा हा मंत्र 108 वेळा म्हणत असताना अभिषेक करायचा आहे. तर अंगारक संकष्ट चतुर्थीचे हे व्रत केल्याने काय होते तर एखाद्या गरजू व्यक्तींना जर अन्नदान केलं तर आपल्या या दानाचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला लाभत असते. आपल्या कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर अन्नदान केल्याने प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते. म्हणूनच अन्नदान केले जाते. तर या व्रताचा फायदा असा आहे की ऋणमुक्तीसाठी केला जातो. मंगळ ग्रहाच्या संबंधित कर्जाच्या संबंधित असतो. म्हणूनच आपण जे पैसे कमवत असतो ते पैसे कुठे गुंतवायचे आहे तर मंगळ ग्रह हा पैशाचा संबंधित असल्यामुळे म्हणून आपल्याला कुठे पैसा हा गुंतवायचा आहे, त्याचा फायदा कुठे होणार आहे तर याची बुद्धीसुद्धा गणपती बाप्पा देत असतात. म्हणूनच अंगारकीचे व्रत केल्याने कर्जमुक्ती होत असते. प्रत्येक कामात आपल्याला लाभ हा मिळत असतो. पैशाचे मार्ग हे मोकळे होतात. पैसा घरामध्ये येऊ लागतो. म्हणूनच संकट निवारण होण्यासाठी नावाप्रमाणेच ही चतुर्थी सर्व संकटाचे हरण करत असते. म्हणूनच मंगळदोषावर हा उपाय केला जातो. ज्यांच्या कुंडलीत मंगळदोष आहे हा कमकुवत असेल त्यामुळे पैशाचा संबंधित तुम्हाला सर्व समस्येवर निवारण करण्यासाठी हा उपवास खूप महत्त्वाचा मानला जातो. आता या दिवशी दिवा का लावायचा आहे तर दिवा लावल्याने आपल्या मुलाच्या कोणत्याही कामात त्याला यश मिळत असते. बुद्धीमध्ये प्रगती होत असते. कारण गणपती बाप्पाला बुद्धीची देवता म्हणून ओळखले जाते. म्हणून आपल्याला एक दिवा घेत असताना साधीपंथी घ्यायची आहे. साधीपंथी घेतल्यानंतर काय करायचं आहे, या दिव्यामध्ये 2 वाती टाकायचे आहे. जीवांचं आणि शिवांचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते. दिवा लावल्याने गणपतीचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि आपण जी उपाय आणि सेवा करत आहोत संध्याकाळी किंवा सकाळी त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला लाभत असते. म्हणूनच मंदिरामध्ये गेल्यानंतर एक नारळ अर्पण केले जाते. 21 दुर्वा अर्पण करत असतात आणि मनोभावे गणपतीची आराधना केली जाते. म्हणून हा दिवा लावला जातो. दिवा लावत असताना आपल्याला त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल घेतलं तरीही चालेल. यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर आपल्याला इथे लाल चंदन घ्यायचं आहे. या लाल चंदनाने आपल्याला काय करायचं आहे किंवा लाल तुम्ही कुंकू घेऊ शकता, भिजवायचा आहे आणि त्यानंतर याचा गंध जो आहे तर गणपती बाप्पाच्या कपाळाला लावायचा आहे. यावर अक्षदा लावायची आहे आणि जी प्लेट घेतलेली आहे त्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर यावर मूठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावर हा दिवा जो आहे शुद्ध तुपाचा तो ठेवायचा आहे. असं म्हणतात की काळे तीळ दिव्यामध्ये टाकल्याने नकारात्मकता असेल, शत्रू त्रास असेल हा दूर होतो आणि आपल्या मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती होते. जे अडथळे येतात अभ्यासामध्ये, त्यांच्या मन लागत नाही किंवा कोणताही अभ्यास केलेला असेल तर त्यांच्या लक्षात राहत वाचलेलं लक्षात राहत नाही. म्हणूनच हा उपवास जो आहे तर तो केला जातो आणि असा हा दिवा लावून आपल्याला संकटमोचन या स्तोत्राचं 1 वेळा पठण करायचं आहे. अथर्वशीर्षाचं 1 वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर ऋणमुक्ती स्तोत्र हे जे गणपती बाप्पाचं स्तोत्र आहे तर या स्तोत्राचं 1 वेळा पठण करायचं आहे. यामुळे कर्जातून मुक्तता मिळत असते. गणपतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. मुलाच्या बुद्धीमध्ये विकास होतो आणि सर्व विघ्न दोष संपून प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतात. चौबाजूने पैसा घरामध्ये आकर्षित होतो. म्हणून हा उपवास आणि ही सेवा करून पहा. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.